आपण जेवताना ना सहज म्हणून जातो, जेवण आज काही बरोबर नाही बरं का. पण त्या एका ताटामागे एका आईच्या जीवाची किती ओढताण असते ना, तुम्हीच बघा. तर सर्वांना नमस्कार, मी आहे स्वाती. आणि काल मिस्टरांनी ना खूप छान गिफ्ट दिलं होतं व्हॅलेंटाईन डेचं. पुढं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर काल इंडिया पाकिस्तानची मॅच जिंकली म्हणून मी जरा खुशच होते. म्हटलं आज जरा एक्स्ट्राची पण कामं करावी. पण तुम्हीच बघा ना, आता खरी मॅच तर माझ्या किचनमध्येच सुरू झाली. मी सगळं सामान एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या मागे लागली आणि आमचा छोटा फिल्डर मध्येच घुसून सामानाची पळवापळव करतोय. आता दिवसभर किती थकलेले असले ना तरी म्हटलं रियाजचं व्हॅलेंटाईन डेचं थोडं फोटोशूट करावं. तर तो ना एका जागेवर बसतच नव्हता. मी फोटो काढायला लागले की इकडे तिकडे पळायचा आणि मोबाईल खाली ठेवला की मग माझ्याकडे बघून हसायचा. बघा कसा करतोय. मी त्याला छान एक फूल दिलं, म्हटलं बघ घे व्हॅलेंटाईन डेचं तुला फूल घे. पण त्याने ते फूल हातात घेतलं आणि खाली फेकून दिलं. खरं तर ना गिफ्ट काय आहे किंवा त्याची किंमत काय आहे यापेक्षा ते देताना आपल्या पार्टनरच्या डोळ्यात जो आनंद असतो ना, तो लाख मोलाचा असतो. नात्यात ना अशी छोटी मोठी सरप्राईज खूप आनंद देऊन जातात. तर बघा, ही आहे राजलक्ष्मी पैठणी. मध्यंतरी खूप व्हायरल झाली होती. तुम्हाला या साडीची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. आणि तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका.